अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रेसिप्रोकल टॅरिफबाबत एक मोठी घोषणा करत जगभरातील देशांना जबर धक्का दिलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या दिवसाचं नामकरण लिबरेशन डे असं करतानाचा विविध देशांकडून आकारण्यात येणाऱ्या टॅरिफची घोषणा केली आहे। यामध्ये ट्रम्प यांनी भारताला सुद्धा जोरदार धक्का दिलाय। ट्रम्प यांनी भारतावर 26% टॅरिफ आकारण्याची घोषणा केली आहे। दरम्यान अमेरिकेनं टॅरिफ मागे घ्यावं अशी भूमिका आता चीननं मांडलेली आहे। आम्ही मतभेद दूर करण्यास तयार आहोत अशी भूमिका सुद्धा आता चीनच्या देशानं घेतलेली आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता पहिली प्रतिक्रिया चीनकडनं समोर येतेय। अमेरिकेनं टॅरिफ मागे घ्यावं अशी त्यांनी थेट मागणी केली आहे। तर या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी अर्थतज्ञ श्रीकांत कोळेकर सर आहेत। श्रीकांत सर, नमस्कार सर। यापूर्वीचं कृषी धोरण अमेरिका आणि भारत यांचं नेमकं कसं राहिलेलं आहे आणि एकंदरीतच सध्याचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे याचा थेट परिणाम भारतावर कसा पाहायला मिळेल, कोणकोणत्या सेक्टरवर पाहायला मिळेल? हा काल खूप एकदम तर काही टेक्निकल या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे। मात्र या निर्णय समोर आल्यानंतर चीनची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते। अमेरिकेनं टॅरिफ मागे घ्यावं असं चीनने म्हटलेलं आहे। आम्ही मतभेद दूर करण्यास तयार आहोत अशी भूमिका आता चीननं मांडलेली आहे। एकंदरीतच ट्रम्प यांनी भारतावर 26% टॅरिफ आकारण्याची घोषणा केलेली आहे आणि ट्रम्प यांनी भारताला सुद्धा याच निर्णयातनं जोरदार धक्का दिल्याचं आपण पाहतोय। ही घोषणा करत असतानाच आजच्या दिवसाचं नामकरण लिबरेशन डे असं करतानाचा विविध देशांकडून आकारण्यात येणाऱ्या टॅरिफची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे। यामध्ये जवळपास 15 देशांचा समावेश आहे आणि त्यामुळे या निर्णयाची टांगती तलवार एकंदरीतच या 15 देशांवर असणार आहे। काही देशांनी याला जाहीरपणे विरोध दर्शवलेला आहे। India, very tough, very tough. The Prime Minister just left. He's a great friend of mine, but I said, you're a friend of mine, but you're not treating us right. They charge us 52%. You have to understand, we charge them almost nothing for years and years and decades. And it was only 7 years ago when I came in, we started with China and charged them. We took in hundreds of billions of dollars from China. तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी श्रीकांत कोळेकर सर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रीकांत सर, जसं आपण बोलत होतो या संपूर्ण निर्णयाकडे आपण कसं पाहता? भारतावर 26% टॅरिफ आकारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि कोणकोणत्या सेक्टरवर याचा प्रामुख्याने परिणाम होणार आहे आता? बरोबर आहे। हा जो निर्णय आलाय ट्रम्प यांचा हा काल उशिरा रात्री आलाय आणि त्यामुळे एखादी निश्चित असंच होईल वगैरे अशी निश्चित प्रतिक्रिया काय होईल याचा इम्पॅक्ट हे देणं थोडंसं घाईचं ठरू शकेल। तरी पण जे गेले 2 महिने चालू होतं ट्रम्पचं टॅरिफ याच्यावरनं जे जगाच्या बाजारात जो हल्ला उडाला होता त्यामुळे काही गोष्टींची अगोदर आपल्याला कल्पना आहे। त्या आधारावर आपण एवढं म्हणू शकतो की आता जे टॅरिफ लावले आहेत किंवा जे कर लावले आहेत ते आपण भारतावर किती लावलेत की हे ऍब्सोल्यूट टर्म आहे 26% म्हणून न बघता आपण रिलेटिव्ह टर्म मध्ये म्हणजे आपण इतरांशी कम्पेअर केलं इतर देशांचे तर आपण बघितलं की भारताचा 26% हा निश्चितपणे खूपच कमी आहे। आणि आपले जे स्पर्धक देश आहेत म्हणजे उदाहरणार्थ व्हिएतनाम यांच्यावर 46 ते 49% आहे, बांगलादेशवर सुद्धा 37% आहे, थायलंडवर 36% आहे आणि इंडोनेशियावर 32% आहे। त्या तुलनेमध्ये भारतावर केवळ 26% आहे। म्हणजे आपला जो ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट असाही मोठा नाहीये ऍग्रिकल्चरचा, तो फारसा हर्ट होणार नाही। म्हणजे अमेरिकेला जर इम्पोर्ट करायचंच असेल तर उलट ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणजे अप्रत्यक्ष थोडासा फायदाच होऊ शकेल अशी सुरुवातीची स्थिती आहे। आपला जो सी फूड म्हणजे जे श्रिम्प वगैरे कोळंबी जी एक्सपोर्ट होते, कोळंबी किंवा जे मांस मच्छी होते त्याच्या निर्यातीवर थोडासा परिणाम निश्चित होऊ शकेल। परंतु मी परत म्हटलं की तो रिलेटिव्ह टर्म्स इतर देशांच्या दृष्टीने आपल्यावर निश्चितच कमी असेल। त्यामुळे भारताला अप्रत्यक्ष फायदा मिळेल अशी सुरुवातीची स्थिती असल्यामुळे आपण एक बघितलं असेल की
शेअर बाजार सगळ्यांचे कोसळलेत, पण भारताचा शेअर बाजार सुरुवातीला थोडासाच पडला, त्यानंतर खूप चांगली रिकव्हरी आली आहे. एक गोष्ट तांदूळाची, तांदूळ आपण जो एक्सपोर्ट करतो त्याच्यावर अमेरिकेने 9 ते 11% कर लावलाय, परंतु आपले स्पर्धक देश जे व्हिएतनाम किंवा थायलंड आहेत त्यांच्यावर 26% असल्यामुळे त्यातही आपल्याला तांदूळाच्या एक्सपोर्टवर आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही. थोडीशी समस्या येऊ शकेल ती जेम्स आणि ज्वेलरी म्हणजे सोनं, आभूषण वगैरे याचा जो निर्यात होते, सोन्या चांदीचे आभूषण, याच्यावर थोडासा आणि परिणाम निश्चित होऊ शकेल, कारण अमेरिका हे आपलं सर्वात मोठं मार्केट आहे. हा एकंदर आत्ताचा हा गोषवारा आहे हा भारतासाठी फार नाहीये. उलट मी म्हटलं त्याप्रमाणे अजून एक गोष्ट आहे की टेक्सटाईल एक्सपोर्ट, परत म्हटलं व्हिएतनाम आणि बांगलादेश जे आपले स्पर्धक देश होते, थोडासा इंडोनेशिया देखील आहे, यांच्यावर जास्त असल्यामुळे टेक्सटाईल एक्सपोर्ट परत भारताकडे वळेल की काय, म्हणजे जो अमेरिकेचं जी आयात आहे टेक्सटाईल वस्त्रोद्योगाची ती भारताकडे वळेल की काय, अशी एक शक्यता निर्माण झाली. म्हणजे ऍडव्हान्टेज म्हणजे आपल्याला जे धोके आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला अप्रत्यक्ष फायदे जास्त मिळतील असं सुरुवातीचा गोषवारा सांगतो. सर, आपण कृषीचा उल्लेख केला म्हणून त्याविषयी थोडं सखोल जाणून घ्यायचंय. यापूर्वीचं कृषी धोरण अमेरिका आणि भारत यांचं किती सौहार्दाचं राहिलेलं आहे आणि यापुढे आता या निर्णयामुळे नेमकं कसं चित्र साधारण आपल्याला पाहायला मिळेल? मी म्हटलं तसं की कृषी धोरण यापूर्वी आपल्याला असं फार म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जो द्विपक्षीय वाटाघाटी सध्या चालू आहेत त्याच्यामध्ये कसा एक बांधीव असा एक करार निर्माण होईल यानंतर. यापूर्वी असं कुठलं बांधीव धोरण निश्चित नव्हतं. हे प्रत्येक कमॉडिटी म्हणजे प्रत्येक कृषी मालाच्या दृष्टीने वेगवेगळं होतं, परंतु असं होतं की एवढाही कृषी माल आपण त्यांच्याकडनं आयातही बऱ्यापैकी करत होतो अमेरिकेकडनं, म्हणजे अगदी कापसापासून ते सोयाबीनचं तेल असेल याचं थोडंसं तिकडनं आयात करत होतो. यापुढे एका गोष्टीत बघायला लागेल की मक्याच्या बाबतीत हे धोरण ठरवताना मक्यावर आपण मागे पण म्हटलं होतं की मक्यामध्ये काही विशेष अटी लादल्या जात आहेत का, कारण आत्ताच हे ना हे जे 26% आपल्यावर लादलंय किंवा प्रत्येक देशावर, हे ना अधिकाधिक म्हणजे जास्तीत जास्त किती वाईटात वाईट घटना घडू शकते कराच्या बाबतीत ही आत्तापर्यंत घडली आहे. यानंतर पुढच्या काही दिवसात अमेरिका प्रत्येकाला वाटाघाटींसाठी बोलवण्याच्या दृष्टीने हे फायनल नाहीयेत, हे कर आहेत हे शेवटचे नाहीयेत. आता प्रत्येक देशासाठी प्रत्येक कमॉडिटीसाठी वाटाघाटी सुरू होतील. त्यात अमेरिकेची गरज किती आहे ते पुढील 1-2 वर्षात त्यांच्याकडे ती गरज पुरवण्याची क्षमता निर्माण होणार आहे का, नसेल तर त्या बाबतीतले हे कर कमी केले जातील. आणि त्यांच्याकडे किती अतिरिक्त माल आहे, मग त्यांच्याकडे उद्या सोयाबीन आणि कापसाचे जर साठे वाढणार असतील तर मग त्याच्यासाठी ते भारताशी करार करताना किंवा इतर देशांशी करार करताना मग त्याच्यामध्ये नमतं घेतील. फक्त हे निगोसिएशन टेबलवर बोलवण्यासाठी म्हणजे वाटाघाटीला प्रत्येक देशाला मजबूर करण्यासाठी घेतलेलं हे पाऊल उचललेलं आहे. पुढचा महिनाभर यावरनं बरंच काही होईल. याच्यातनं कुठेतरी त्यांच्या मनात एक भीती आहे की छुप्या पद्धतीने का होईना पण भारत, चीन आणि रशिया यांची अमेरिकेविरोधात जर युती झाली छुप्या पद्धतीने, कारण ही ओपनली होऊ शकत नाही, तर अमेरिकेला प्रचंड तोटा होऊ शकतो याचीही त्यांना भीती आहे. त्यामुळे चीन आणि भारत यांच्या बाबतीत थोडंसं नमतं धोरण अजूनही पुढे घेतलं जाईल, कारण आपल्याला जेवढी अमेरिकेची गरज आहे ना त्यापेक्षा जास्त गरज अमेरिकेला आपली आहे. हा एक कुठेतरी गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यावी. त्याचबरोबर आज मला वाटतं पुढील 24 तासात आपले एक वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे ज्या वाटाघाटी चालू आहेत किंवा जे द्विपक्षीय वाटाघाटी किंवा तर्फी लावलेले टॅरिफ यावरती एक आपलं स्टेटमेंट येईल. त्यामध्ये आपल्याला पुढची दिशा जे लॉंग टर्म आपलं पॉलिसी किंवा आपलं धोरण किंवा द्विपक्षीय व्यापार करार हे कुठल्या गोष्टींभोवती जास्त केंद्रित राहील याबद्दल अधिक माहिती मिळेल. तेव्हा आपल्याला थोडं थांबायला लागेल. पुढच्या 24 तासात बऱ्याच गोष्टी घडू शकतील.
अगदी त्याला जोडून सर माझा हा प्रश्न आहे, ज्याचा उल्लेख आपणही केला. सध्या वाटाघाटी सुरू आहे किंवा भारताची सुद्धा चर्चा सुरू आहे. मध्यंतरी मोदींचं ट्रम्प यांनी कौतुक केलेलं, पण त्याचा परिणाम कोणत्याही कर आकारणीमध्ये होईल यावर त्यांनी भाष्य केलेलं नाही. भारत याचा वेगळ्या पद्धतीनं काही फायदा करून घेईल का या सगळ्या चर्चेच्या मार्फत? निश्चितपणे, कारण भारताला अमेरिकेला आपलं तेल, खनिज तेल आहे ते शेवटी भारताकडे वळवायचं आहे, कारण त्यांच्याकडे खनिज तेलाचं उत्पादन, आणि आपल्याला माहिती आहे ट्रम्प हे खनिज तेल निर्माण करणारे म्हणजे क्रूड ऑइल उत्पादक आहेत. या लॉबीशी संबंधित आहेत, त्यांचे त्याच्यामध्ये वैयक्तिक इंटरेस्ट आहेत. त्यामुळे ते तेल भारताला जास्तीत जास्त देणार, याच्यासाठी ते काही विशेष स्टेटस देतील असं नाहीये, परंतु त्याच्यावर काहीतरी ते सवलत देतील आणि त्याच्या बदल्यात ते भारताकडनं काहीतरी एखाद्या गोष्टीवरचं मागू शकतील. थोडक्यात हे याच्या पुढे ज्या वाटाघाटी होतील, आत्ता कुठल्याही म्हणजे आपण दूध दुभतं असेल म्हणजे डेअरी इंडस्ट्री असेल किंवा आपलं वस्त्रोद्योग असेल, या कुठल्या उद्योगाबद्दल पण हे गिव्ह अँड टेकच राहणार आहे. फारच कठीण आहे. म्हणजे आत्ता या क्षणाला सांगणं की भारताला दोन चार गोष्टी सोडायला लागतील, परंतु भारताला शेवटी एक कुठेतरी म्हटलं तरी की आपल्याला ऍडव्हान्टेज जास्त आहे हे आपण लक्षात घ्यावं. आपल्याला या कृषी धोरणामध्ये सुद्धा आपल्याला फारसा तोटा होणार नाहीये. उलट जिथे ज्या बाबतीत आपल्याला अमेरिकेला, ज्या कृषी मालाच्या बाबतीत अमेरिकेकडनं आपल्याला थोडासा समस्या निर्माण होऊ शकते, त्याच्यासाठी आपल्याला इतर देशांचं मार्केट हे ओपन होणार आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण अमेरिकेला जर नाही एक्सपोर्ट करू शकतो, आपला किती आहे की 27 ते 28 अब्ज डॉलर, 23 अब्ज ते 27 अब्ज डॉलर यामध्ये आपला जो कृषी निर्यात आहे, त्याच्या बाबतीत थोडी समस्या आहे. ती आपण थोडीशी युरोपला पाठवू शकतो, थोडी आशियाई देशाला पाठवू शकतो, चीनला आपण अधिक आपला निर्यात करू शकतो. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार मोठी काही समस्या निर्माण होईल अशी. आता हे सेंटिमेंट खराब झालंय, परंतु फायनान्शियल दृष्ट्या खराब एवढं झालेलं नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु कुठल्या मालाला किती सांगणं हे ह्या घडीला फार कठीण आहे, कारण ते गिव्ह अँड टेक मध्ये जे होईल ते पियुष गोयल नंतर आपल्याला सांगतीलच. अगदीच. आणि त्यामुळे भारतावर जे काही थेट परिणाम होतील त्याविषयी आपण भाष्य केलंच आहे. मात्र या निर्णयाचा फटका अमेरिकेलाच बसेल का असं आपल्याला वाटतंय का? निश्चितपणे अमेरिकेला बसेल म्हणण्यापेक्षा अमेरिकेला बसलाय, यापूर्वीच बसला आहे. तिथे जे महागाई वाढणार, यामुळे त्यांच्या जे फेडरल रिझर्व्हचे चेअरमन आहेत त्यांनी आपली जी व्याजदर कपात करणार होते ती पण होल्डवर ठेवली आहे. आता तर अशी भीती व्यक्त होईल की व्याजदर वाढ करायला लागेल की काय, कारण तिकडे इन्फ्लेशन होईल. आणि आपण बघितलं असेल अमेरिकन लोकसंख्या आहे ती फार रेझिलियंट नाहीये. म्हणजे असे मोठे शॉक जर त्यांचा अचानक मिळाले तर ते कितपत सोसू शकतील. एवढी अचानक महागाई वाढली, अचानक बेरोजगारी वाढली तर किती सोसू शकतील, याबद्दल डाऊट आहे. त्यामुळे तिकडे काही आंदोलनं सुरू होतील आणि याच्यामधनं ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनवर दबाव येऊ शकेल. आपण बघितलंच असेल की त्यांचे जे अत्यंत विश्वासू सहकारी जे होते ते म्हणजे मस्क यांनी आता सरकारमधनं काढता पाय घेतलेला आहे. आणि तसं ट्रम्पनीही काल सांगितलंय की काही आठवड्यात आपल्या सत्तेतनं बाहेर होतील. म्हणजे त्यांनाही कळलंय की आपलं वैयक्तिक नुकसान होतंय, स्वतः मस्क यांचं नुकसान होतंय, टेस्ला गाडीचं कंपनीचं नुकसान होतंय, त्यांच्या एक्स या ट्विटरचं नुकसान होतंय. त्यामुळे अमेरिकेमध्ये याचे परिणाम दिसू लागले, दृश्य परिणाम. इथे त्यांना जी महागाईचा सामना करायला लागेल तो तर होणारच आहे, परंतु स्वतः ट्रम्प यांना कल्पना आहे. त्यांनी सांगितलंय की शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे जवळच्या फ्युचरमध्ये तिथे अमेरिकेला बरंच काही सोसावं लागू शकतं. हे म्हणणं सोपं असतं, पण अमेरिकन नागरिकांना काही त्रास सोसणं याची सवयी गेले कित्येक दशकं निघून गेलेली आहे. त्यामुळे म्हणणे आणि करणी, कथनी आणि करणी यातला फार मोठा फरक आहे. याचे परिणाम आणि यामुळे अमेरिका उद्या नाही म्हटलं तरी बऱ्याच गोष्टींवर नमतं घेणार. ही काळ्या दगडावरची रेख आहे, बऱ्याच गोष्टीत नमतं घ्यायलाच लागेल त्यांना. आज एवढं सोपं नाही एका षटकात एका सेकंदात तुम्ही जे ग्लोबल इंटिग्रेशन झालेलं आहे, जग जे जवळ आलंय, तुम्ही एकदम त्याच्यातनं फारकत घेऊन वेगळी चूल मांडणं
हे आजच्या आर्थिक जगतात सहज शक्य नाहीये. कारण आज प्रत्येक देश जगातले आज 50 देश तरी असेल की जे बऱ्याच पैकी पूर्वी म्हणजे 20 वर्षापूर्वी ज्यांची जी परिस्थिती होती आर्थिक त्यातनं ते आज भरपूर कणखरपणे उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध असं व्यापारी शत्रुत्व घेणं हे ट्रम्प प्रशासनाला परवडणार नाहीये. अगदी सर, अजून भारताचं एक तर अजून ऍड करायला सांगेन की तुम्ही याचे परिणाम आपण बघितलं असेल तर तिकडची जी शेअर मार्केट आहेत ती या ट्रम्पनी जेव्हा हे असे निर्णय घ्यायला लागले त्यानंतर तिकडची शेअर मार्केट आहेत ही जवळजवळ 11% घसरलेली आहेत. काल रात्री म्हणजे आज त्यांचं जे नॅसडॅक म्हणतो आपण जे टेक्नॉलॉजीचं एक्सचेंज आहे, टेक्नॉलॉजीच्या कंपन्या लिस्टेड आहेत त्याच्यावर ते 3.5% डाऊन आहे. तर डाऊ जोन्स त्यांचा जो मुख्य इंडस्ट्रीयल ऍव्हरेज हा निर्देशांक आहे तो 2% डाऊन आहे. या उलट भारताचा आपण आज डाऊनच नाही म्हणजे थोडेसे डाऊन होतो ते आता आपण बऱ्याचपैकी रिकव्हर झालेलो आहे. आणि तशीच हीच म्हणजे याच्यावरनं आपल्याला दिसून येतं की अमेरिकेला मोठा धक्का बसलाय. इतरांची शेअर मार्केट थोडीशी रिकव्हर व्हायला लागली आहेत मात्र अमेरिकेचं शेअर मार्केट हा प्रत्येकाचा आरसा असतो. त्यामुळे त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की अमेरिकेला याचा तोटा सर्वात जास्त आहे. त्यांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे असंच म्हणावं लागेल. आणि आता सध्या वाटाघाटी सुरू आहे, चर्चा ही सुरूच आहे. त्यामुळे भारताला याच्यातून नेमकं काय मिळतं, पुढचा त्या संदर्भातला निर्णय काय होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. सर, या सगळ्या संदर्भात तुम्ही सविस्तर बातचीत केली, विश्लेषण केलं त्यासाठी आभारी आहे.